विजय शिवतारे यांना बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी जाहीर केल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातील घडामोडींना वेग आलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत, तर खासदार सुप्रिया सुळे या इंदापूर दौऱ्यावर आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतील विविध कामांचा शुभारंभ करतील, तर बारामती शहरासह तालुक्यातील 60 ठिकाणी उपमुख्यमंत्री बैठका घेतील। याच सभेमध्ये सुनेत्रा पवार यांची उमेदवारी घोषित होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बारामती तालुक्यातील सुपे, कोऱ्हाळे, निरावागज, झारगडवाडी, करंजेपूल, माळेगाव अशा 6 ठिकाणी अजित पवारांच्या सभा होणार आहेत, तर बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागात संध्याकाळी 7वी सभा होणार आहे। दरम्यान विजय शिवतारेंनी केलेल्या टीकेला आता अजित पवार काय उत्तर देतात हे पाहावं लागेल। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊया। जयदीप भगत आपल्यासोबत आहे। जयदीप, खरं तर एकीकडे दुहेरी लढत होईल बारामतीमध्ये अशी शक्यता असताना विजय शिवतारेंनी आपली उमेदवारी जाहीर करून एक नवी चुरस या बारामती मतदारसंघात वाढवलेली आहे। या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या आजच्या सभा, आजच्या बैठका किती महत्त्वाच्या असणार आहेत? नक्कीच दीपक, खरं तर अजित पवारांचा आजचा दौरा फार महत्त्वाचा असणार आहे। खरं तर विजय शिवतारे यांची भूमिका जी आहे ती 4 दिवसापूर्वी जाहीर झाली, परंतु अधिकृतरित्या त्यांनी काल घोषणा केली की मी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं। आता जे आहे ते अजित पवारांचा पूर्वनियोजित दौरा होता। एकीकडे शरद पवारांनी 2 दिवसापूर्वी बारामतीतील विविध घटकांचा मेळावा घेतला आणि एक प्रकारे बारामती लोकसभा मतदारसंघात कुणाचं वर्चस्व जास्त हे दाखवण्याचा प्रयत्न होत असताना शरद पवार विरुद्ध अजित पवार असं जे आहे तो एकंदरीत सामना जो आहे तो पुढे चालू होता। परंतु बारामती लोकसभा मतदारसंघातून आता एक तिसरी म्हणजे तिरंगी लढत होण्याच्या मार्गावरती आहे असं बोललं जाते, कारण यांनी जे आहे ते आपली अपक्ष पद्धतीने उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि त्या पद्धतीने काल बारामती असेल, पुरंदर असेल असा दौरा केलेला आहे, देवदर्शन दौरा केलेला आहे। बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार लढणार असल्याचं बोललं जात असतानाच विजय शिवतारेंनी उमेदवारी जाहीर करत अनेक जे आहेत ते आरोप केलेले आहेत पवारांवरती। बारामतीचा 7-12 कुठल्या पवारांच्या नावावरती नाहीये। आजपर्यंत पवारांनीच राज्य केलं आणि सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी संभाव्य लढत होत असताना देखील पवारांच्याच घरातला उमेदवार जो आहे तो निवडून जाणार आहे। परंतु बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांच्या विरोधात जे आहेत ते अनेक मतं आहेत आणि त्या मतांचं काय असा प्रश्न विजय शिवतारेने विचारत जे आहे ते पुढे बारामती लोकसभा निवडणुकीची जी आहे ती निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे। परंतु दुसरीकडे आज अजित पवारांचे बारामती शहरासह बारामती तालुक्यात जे आहेत ते दौरे होणार आहेत आणि फार महत्त्वाचे आहेत। आगामी काळात ही लढत कशी होणार आहे, कारण विजय शिवतारे यांनी मोठ्या प्रमाणात जे आहेत ते काल आरोप जे आहेत ते अजित पवारांवरती केले होते आणि आज अजित पवारांचे जे आहेत ते दौरे होत आहेत ते बारामतीमधल्या ग्रामीण भागामध्ये विविध 6 ठिकाणी जे आहेत ते त्यांचे दौरे होणार आहेत आणि सभा देखील होणार आहेत आणि शेवटची सभा ही बारामती शहरामध्ये होणार आहे। सकाळी 6 वाजल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपले दौरे सुरू केलेले आहेत। विविध विकास कामांची पाहणी झाल्यानंतर काही ठिकाणी शुभारंभ करतील आणि त्यानंतर सकाळी 8:30 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जे आहेत ते अशा पद्धतीने अजित पवारांचे दौरे असणार आहेत। एकंदरीत शिवतारेंनी यांच्यावर आरोप केल्यानंतर आज अजित पवार काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे। आज तरी अजित पवार त्यांची उमेदवारी घोषणा करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मुख्य जी लढत असणार आहे ती आजपर्यंत मांडलं जात होतं सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार, पण आता शिवतारेंनी यामध्ये उडी घेतल्यानंतर आता एक तिरंगी लढत होताना पाहायला मिळते आणि आजचा त्या दृष्टीने अजित पवारांचा दौरा फार महत्त्वाचा आहे। जयदीप, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।